जो RGPचो अध्यक्ष मनोज परब ताणे जो स्टेटमेंट आमच्या गोयच्या इन्चार्जाचेर GPCCच्या इन्चार्जाचे बाब माणिकराव ठाकरे तांचेर जो स्टेटमेंट केला तो आमी सामके ठामपणी कंडेम करता। हांव सांगपाक सोदता मनोज परबाक की मातशे तरी रिस्पेक्ट दवरा। ते तुमच्या वडिलांच्या बापायच्या एजीचे त्यांचो मातसो तरी रिस्पेक्ट दवरा। कितेंय उलोवपाचें कॅमेरा फुडें आयल्यार काय रीत नाशिल्ल्या भशेन उलोवपाचें हे तुमकां शोभना आनी गोंयकार हे पळयतात। सो हो स्टेटमेंट आमी सामकोच कंडेम करता आनी मागता की बेगीतल्या बेगीन मनोज परबान जाहीर सभेन सगळ्यां उजीर माफी मागची आनी आपलो स्टेटमेंट परत फाटीं घेवचो। काल RGPचे अध्यक्ष मनोज परब आणि आमचे इन्चार्ज श्री माणिकराव ठाकरे हांचेर जो स्टेटमेंट केलो सारको अपमानजनक आशिल्लो। तांची एज आणि त्यांची सिनियरिटी जर पळयली जाल्यार हो स्टेटमेंट सामको फालतू आशिल्लो। बाब माणिकराव ठाकरे एक रिस्पेक्टेड लीडर आणि फक्त महाराष्ट्रांकूच न्ही आख्खे देशांक। पयर तेलंगणाचे इलेक्शन जिखोवपाक त्यांची खूब हातभार आशिल्लो आणि जवळ जवळ 6 टर्म ते महाराष्ट्रान आमदाराची भूमिका तेणें निभयल्यात आणि महाराष्ट्राचो एक बरो होम मिनिस्टर म्हणून ताणें काम केल्लें आसा। सो हे सगळें पळोवन मनोज परबाचे हे जो स्टेटमेंट हे तेजी मॅच्युरिटी परस ते फ्रस्ट्रेशन चड दिसता। माणिकराव ठाकरेन ZP इलेक्शनाक अलायन्स जावचें म्हणून आउट ऑफ वे वचोन सगळ्यां बरोबर घेवन एक अलायन्स करपाचे प्रयत्न केले आमचे पार्टीचे सगळे कॅडर ताका विरोध आसतना सुद्दां। आनी हे आसूनय मनोजान तेजेर सामके खालती पातळीचेर वचोन तेजेर ताका अपमान केल्लो आसा। आमी स्ट्रॉंगली हे कंडेम करतात आनी मनोज परबा कडेन मागता की ताबडतोब तूं हो स्टेटमेंट विथड्रॉ कर आनी माणिक ठाकरेची माफी माग।